नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे। तर आजची आपली योजना आहे ती ज्यांना रेशन कार्ड आहे खास त्यांच्यासाठी आहे। म्हणजेच आपले जे बीपीएल रेशन कार्ड आहे म्हणजेच पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड अशा लोकांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, नाहीतर काय होतं तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप करून बघितला तर परत तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न निर्माण होतात। त्याच्यामुळे पहिल्यांदाच एकदाच बघा आणि सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे सोबत ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी नवीन एक योजना आलेली आहे। तर या योजनेची पूर्णपणे कागदपत्रे काय लागणार आहेत, या योजनेचा फॉर्म कुठे भरायचा, ऑफलाईन किंवा ऑनलाईन, हा सर्व व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल दिलेले आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर या योजनेचं नाव आहे अन्नपूर्ण योजना। तर अन्नपूर्ण या योजनेचं एकच उद्दिष्ट आहे, जे आपल्या घरातील स्त्री असते तिला ज्यावेळेस चुलीपाशी धूर वगैरे काय असेल त्याचा जो त्रास होतो त्याच्यापासून मुक्तता भेटण्यासाठी सरकारने अन्नपूर्ण ही योजना आता चालू केलेली आहे। तर या अन्नपूर्ण योजनेमध्ये पूर्णपणे पिवळे रेशन कार्डवाले आणि केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनाच ही योजना लागू होणार आहे। बाकीच्या म्हणजे ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना ही योजना लागू होणार नाही। फक्त ही योजना पिवळं रेशन कार्डवाले आणि केशरी रेशन कार्डवाले यांच्यासाठीच खास योजना आहे। त्याच्यामध्ये काही कागदपत्रे सुद्धा आहेत, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जेणेकरून काय होतं, ज्यावेळेस ही योजना चालू होईल त्यावेळेस आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला नसतो, आधार कार्ड नसतं, पॅन कार्ड नसतं। त्याच्यामुळे योजना चालू व्हायच्या आधीच पूर्णपणे कागदपत्रे आपल्याला आपल्या जवळ ठेवायचे आहेत। म्हणजेच आता जी लेक लाडकी किंवा आपली लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे त्याच्यामध्ये भरपूर स्त्रियांचे जे आपले कार्ड असतात, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, हे दाखले त्यांनी अगोदरच काढले नव्हते, म्हणून आता पळापळ करायची गरज लागलेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला मी जेवढे डॉक्युमेंट सांगतो तेवढे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवायचे आहेत आणि याचं फॉर्म सुद्धा कधी सुटणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ही अन्नपूर्ण योजना कोणाला भेटणार आहे ते आपण सविस्तर बघूयात। तर ही अन्नपूर्ण योजना फक्त त्यांनाच भेटणार आहे जे महाराष्ट्रातील रहिवासी आहेत। म्हणजेच ही अन्नपूर्ण योजना फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठीच आहे। म्हणजे जे बाहेरची MP, UP बाहेरून जे आलेले लोक आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू होणार नाही, फक्त महाराष्ट्रातील लोकांसाठी ही योजना लागू होणार आहे। आता जो दुसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, एका कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असू द्या किंवा 10 व्यक्ती असू द्या, त्या एका कुटुंबालाच फक्त 3 गॅस भेटणार आहेत। ते सुद्धा आपल्याला पहिल्यांदा पेमेंट करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सबसिडीच्या स्वरूपात आपल्या अकाउंटवरती 3 गॅसचे पैसे भेटणार आहेत। तुम्ही लक्षात घ्या, जेवढे रेशन कार्डवरती आपल्या नावे आहेत तेवढ्या रेशन कार्डात 8 असू द्या, 10 नावे असू द्या किंवा 12 असू द्या, फक्त त्याचं एकच कुटुंब म्हणून गृहीत धरलं जाणार आहे। नाहीतर या 5 जणांसाठी वेगळं, त्या 5 जणांसाठी वेगळं असं हे गृहीत धरलं जाणार नाही। तुमचं जर रेशन कार्ड डबल असेल म्हणजेच फॅमिली असेल, 2 भाऊ असतील आणि दोघांचे कुटुंब वेगवेगळे असतील आणि दोघांचे पण रेशन कार्ड वेगवेगळे असतील तर या योजनेचा दोघांना सुद्धा लाभ घेता येणार आहे। परंतु एका जागेवर जर कुटुंब असेल तर त्या कुटुंबामध्ये 10 असू द्या किंवा 12 लोक असू द्या, त्या सर्वांना मिळून फक्त एकाच कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तो आपला तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। तर त्याच्यामध्ये लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असू नये। म्हणजे सरासरी पकडून चला 2.5 लाखांपेक्षा ज्याचं उत्पन्न कमी असेल त्यांनाच ही योजना लागू होणार आहे। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर त्यांना ही योजना लागू होणार नाही। आता जो 4था पॉइंट आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, ही योजना फक्त गरीब लोकांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटकातील लोक आहेत खास त्यांच्यासाठी योजना आहे। हा जो 5वा मुद्दा आहे तो अगदी महत्त्वाचा आहे। जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या लाभार्थ्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे
आणि ते रेशन कार्ड सुद्धा पिवळे किंवा केशरीच असलं पाहिजे. पांढरं जर रेशन कार्ड त्यांच्याकडे असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता या अन्नपूर्ण योजनेसाठी जी जी कागदपत्रे लागणार आहेत ती पूर्णपणे मी इथे टाईप केलेले आहेत. तर पहिलं आपल्याला लागणार आहे आधार कार्ड. आता आधार कार्ड तर सगळ्यांकडे असेलच. दुसरं आहे पॅन कार्ड. पॅन कार्ड सुद्धा सगळ्यांकडे असेल. नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा पद्धतीने पॅन कार्ड काढता येईल. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. आता जो उत्पन्नाचा दाखला आहे तुम्ही तुमच्या गावातील किंवा जवळपासच्या माही सेवा केंद्र असतं तिथं जाऊन आपल्याला तो उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. जर तुमचा निघत नसेल तर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्याच्यावरती सुद्धा हे चालू शकतं. जर काय प्रॉब्लेम असेल उत्पन्नाचा दाखला काढताना तर नाही काढला तरी पण चालू शकेल. कारण रेशन कार्ड हे पिवळे आणि केशरी त्यांनाच भेटतं ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असतं. 3 पॉईंट झाले तर 4था पॉईंट असा आहे जे आपली कास्ट म्हणजे जातीचा जो दाखला आहे तो सुद्धा आपल्याला माही सेवा केंद्र किंवा तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयातून जातीचा दाखला सुद्धा काढून घ्यायचा आहे. तुम्ही हे दाखले काढण्यात जर जास्त वेळ घालवत बसला तर तुमची ही योजना हातातून जाऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही आज जर हा व्हिडिओ बघत असाल तर लगेच ही पूर्णपणे कागदपत्रे लगेच काढून घ्यायची आहेत. जेणेकरून अजून भरपूर योजना चालू होणार आहेत. त्या योजनांना सुद्धा तुमची हे डॉक्युमेंट लागणार आहेत. त्याच्यामुळे मी सांगितलेले सगळे डॉक्युमेंट काढा. आता जो जातीचा दाखला आहे तो सुद्धा तुम्हाला सांगितला. सेतू कार्यालयात जाऊन हा आपल्याला दाखला काढायचा आहे. आता जो 5वा मुद्दा आहे पासपोर्ट साईज फोटो. म्हणजे जो आपला बारका फोटो असतो कॅमेरामध्ये आपण काढतो आणि जो एखाद्या फॉर्मवरती चिटकावतो सेम टू सेम तोच फोटो लागणार आहे. आता फोटो तर सगळ्याकडे असलाच पाहिजे किंवा असायलाच पाहिजे. आता जो 6वा मुद्दा आहे तो पत्त्याचा पुरावा. तर पत्त्याचा पुरावा म्हणजे तुम्ही आता सध्या कुठे राहताय. आता आधार कार्डवरती तुमच्या गावाकडचा ॲड्रेस असू शकतो किंवा दुसरीकडचा ॲड्रेस असू शकतो. तर पत्त्याचा पुरावा म्हणून आपलं जे रेग्युलर लाईट बिल असतं ते जरी दिलं तरी पण चालू शकेल. आता तुम्ही बाहेर जर कुठं राहत असाल तिथल्या खोली मालकाचं किंवा रूम मालकाचं जरी लाईट बिल दिलं तरी पण चालू शकेल. परंतु तुमचा ॲड्रेस तुम्ही तिथंच राहताय हे कन्फर्म झालं पाहिजे. जो आपला लास्टचा म्हणजे 7वा जो मुद्दा आहे तो कौटुंबिक ID पुरावा. तर कौटुंबिक ID पुरावा आपल्याला कुठूनही घ्यायचा गरज नाही. जे आपलं रेशन कार्ड आहे त्याच्यावरती कुटुंबातील जेवढे सदस्य आहे सगळ्यांची नावे असतील तर त्याची एक झेरॉक्स काढायची आणि त्याला लावली तरी पण चालू शकेल. अगदी सुटसुटी सर्वांना कळेल एवढ्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्कीच केला पाहिजे. तर अन्नपूर्ण योजना म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अन्नपूर्णा या योजनेचं नावच आहे अन्नपूर्ण योजना. त्याचा लाभार्थी कोण असणार आहे तर दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक व्यक्ती ज्याच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे तो प्रत्येक व्यक्ती या योजनेसाठी लाभार्थी असणारच आहे. तर अर्ज कसा करायचा आहे तर अर्जाचे 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा दुसरी पद्धत आहे ऑफलाईन पद्धत. तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा अर्ज करू शकता. अगदी भारी योजना आहे. सर्वांनी याचा लाभ घेतलाच पाहिजे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनी तर 100% या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आता जो याच्यातला 4था मुद्दा आहे तर या योजनेचं एकूण बजेट किती आहे. ते योजनेचं एकूण बजेट आहे 52 लाख कुटुंबांना प्रत्येकी घरामध्ये 3 गॅस द्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं कुटुंबाची व्याख्या तुम्ही असं समजत असाल की 2 भाव आहेत दोघांची लग्न झालेले आहेत परंतु रेशन कार्ड एकच आहे तर त्यांना ही योजना लागू होणार नाही. योजना लागू होईल परंतु एकाच घरात लागू होईल. ते दोघांना योजना लागू होणार नाही. 2 जरी भाव असतील आणि दोघांचे रेशन कार्ड वेगळे असतील तर दोघांना पण ही योजना लागू होऊ शकते. परंतु 2 भाव आहेत आणि दोघांचीही नावे एकाच रेशन कार्डवरती आहेत. म्हणजे सर्व फॅमिलीची मिळून जर एकाच रेशन कार्डवरती नावं असतील तर त्यांना फक्त 3च गॅस भेटणार आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊन देऊ नका. अगदी सुटसुटीत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 52 लाख कुटुंबांना याचा लाभ भेटणार आहे. ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे त्यांनी याचा लाभ 100% घ्यायचा म्हणजे घ्यायचाच आहे. आता अन्नपूर्ण योजनामध्ये काय काय असणार आहे
तर एका वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत। आता त्याच्यामध्ये 1 रुपयाही तुमच्याकडून घेतला जाणार नाही। आणि तुम्हाला सांगतो जी दुसरा मुद्दा आहे, तर ही योजना फक्त गरीब लोकांसाठी आणि ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे म्हणजेच पिवळं आणि केशरी अशा लोकांसाठी ही योजना आहे।